हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पत्तागोबी चना डाळची सुक्की भाजी। तुम्ही ट्राय केलेली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा। ट्राय जर नसेल केली तर नक्की एकदा ट्राय करून बघा। खूप छान भाजी बनते, खूप स्वादिष्ट भाजी बनते। चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मी इथे पत्तागोबी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे आणि ही भिजलेली चना डाळ आहे ही घेतलेली आहे। त्यानंतर कांदा, लसूण, जिरा, मोहरी आणि सांबार घ्यायचा आहे। त्यानंतर मी कढईमध्ये तेल तापू दिलेलं आहे, त्यामध्ये जिरा, मोहरी टाकलेला आहे आणि यामध्ये कांदा आणि लसूण टाकलेला आहे। कांदा लसूण थोडा होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मिर्च पावडर, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर गोबी टाकून घ्यायची आहे। गोबी ही मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये लगेचच चना डाळ टाकून घ्यायची आहे। चना डाळ टाकली की आपण कढईवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे, कारण की यामध्ये चना डाळ आहे आणि गोबी पण शिजायला वेळच लागते, म्हणून 10-15 मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे। हे बघा, इथे मी 10-15 मिनिटं भाजी शिजू दिलेली आहे। भाजी आपली तयार आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा। आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका।